या सीझनमध्ये आपल्याला अनेक फळे खायला मिळतात, जसे की आंबा, करवंद, जांभळं, आठरुणं, धामणं, बिंदुकल्या अशा अनेक फळे खायला मिळतात आणि खेडेगावात तर ही फळे अगदी फुकटच मिळतात। त्यातीलच हे एक फळ आहे, हे आहे भोकर। तर कोणी कोणी हे फळ खाल्लं आहे हे मला कमेंट करून सांगा। जेव्हा हे फळ कच्चं असतं ना तेव्हा या फळाची भाजी केली जाते आणि याचं लोणचं देखील भरलं जातं। आता हे फळ खायला असं चिकट असतं। आता हे फळ पिकलेलं आहे, याची चव थोडीशी तुरटही असते आणि गोडही असते। जी भोकर अशी पातळ साईजची असतात ना ती चवीला अशी गोड असतात आणि जी अशी जाड साईजची असतात ती थोडी चवीला अशी जरा थोडीशी पुचट असतात मात्र। आणि याचे आयुर्वेदिक उपायही खूप आहेत, म्हणजे गुणधर्म याचे असे खूप आहेत। तर तुम्ही हे फळ खाल्लंय का? आणि जर खाल्लं नसेल तर खाऊन बघा, कारण हे फळ आपल्या मणक्यासाठी वगैरे असं हाडांच्या आजारांवर खूप असं उपयुक्त असं आहे।